स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर करतेय। मी इथं मुगाच्या डाळीपासून भरली वांगी करणार आहे। डाळ पण होतं आणि ती भरली वांग्याची भाजी पण होती आणि इतकी टेस्टी लागते ना ती। त्याच्यामध्ये काहीच पडत नाही, नुसतं लसूण आणि जिऱ्याची फोडणी। कढीपत्ता असेल तर टाका, नसेल तर नका टाकू। कांदा नाही, टोमॅटो नाही, चटणी, मीठ, हळद आणि लसूण ह्या 2 ते 4 वस्तूंमध्ये ही भाजी बनते। आता तुम्हाला मी दाखवते की ही म्हणजे वांगी भरायची कशी। एकदम सोपी ही भाजी, चवीला पण तेवढीच छान लागते। इथे मी वांगे घेतले, स्वच्छ धुवून घेतली। वांग्यांना उशिरा 2-4 दिवस झाले, वांगी फ्रीजमध्ये होती तशीच। म्हटलं खराब होतील तर बनवून टाकते, कारण इथे दुकानं वगैरे भरपूर लांब आहेत। भाज्या हप्त्याभरासाठी आणूनच ठेवाव्या लागतात। चला आता आपण रेसिपी बघूया याची। घेतली मुगाची, ही आपण 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायची। असं अर्धा तास जरी भिजवली ना तरी ती छानच आहे। अर्धा तास तरी कम से कम डाळ भिजत ठेवायची, म्हणजे ती शिजते। वांगे आपल्याला मधनं कट करायचे। चला मी नेक्स्ट याच्यामध्येच तुम्हाला दाखवते, असं मलाही नाही समजते सांगायला तुम्हाला। ही आपली मुगाची डाळ भिजलेली आहे मस्तपैकी अर्धा तास। त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। इथे थोडीशी हळद, इथे आपला घरगुती लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं तसं। मी इथे 3 चमचे घेतले लाल तिखट, आणि हा आपला मटन मसाला, आणि चवीनुसार मीठ। आता ह्याला आपण मस्त एकजीव करून घेऊया। बघा हे मिश्रण मस्त एकजीव केले। आता हे वांगे पण आपण इथं कट करून घेतलेत। काटेरी वांगे घ्यायची छानपैकी। बघा असं वांगे कट करून वगैरे घेतलेत मी। आता आपण हा मसाला याच्यामध्ये भरूया। बघा छानपैकी असे वांगे आपण भरून घेतलेत। अशी वांगे डाळ पूर्ण मिश्रण एकजीव करून आहे ना, वांगे असे छान भरून घ्यायची। आणि या वांग्यांची एक खासियत आहे, म्हणजे या भाजीची, जेवढी तुम्ही तिला साधी करचाल ना, म्हणजे लसणाच्या फक्त लसूण, कढीपत्ता आणि जिऱ्याच्या फोडणीत, ती तेवढीच चव लागणार। तुम्ही कांदा, टोमॅटो हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार तर ते बरोबर नाही लागणार, एवढं खास नाही लागणार। पण जेवढी साधी सिंपल आहे ना, तेवढीच ही भाजी छान लागणार। आता आपण कढई तापत ठेवली। आपली कढई इथं तापलेली आहे। तर आपण वतूया तेल। मी तेल घेतले, हे बघा तेल आपलं तापू द्या छानपैकी। त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। सॉरी, कढीपत्ता तर नाही माझ्याकडं, लसूणच घालून करणार आहे मी। माझ्या साध्या सोप्या रेसिपी असतात, दुकानं लांब असल्यामुळे मी जे घरात असेल अवेलेबल त्याच गोष्टीने बनवते। तर तेल आपलं तापलं तर त्याच्यामध्ये आपण लसूण घालूया। लसूण घातलं, आता आपण थोडे जिरे घालूया। लसूण थोडा आपला लाल चांगला तेलामध्ये फ्राय होईपर्यंत चांगला फ्राय होऊन द्यायचा, म्हणजे वास वगैरे येत नाही त्या लसणाचा। आणि मग त्याच्यामध्ये वांगी शिजवूया। एकदम साधी सोपी रेसिपी। गॅस कमी करा, आता लसूण जळेल। आणि उरलेली पूर्ण डाळ आहे ना, त्याची टाकून द्यायची। गॅस बारीकच राहून द्यायचा। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी भरून वतूया। थोडं 5 ते 10 मिनिटं एका वाफेवर घ्यायचं, त्यानंतर आपण गरम पाणी। हे बघूया आपली त्याची वांगे फ्राय झाले। एकदम खमंग स्मेल, सुगंध येतो आपण लसणाचा। फक्त लसणाची फोडणी दिली ना,
त्यामुळे लसणाची स्मेल छान येते. अजून एका बाजूने चांगलं परतू दे. आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. इथे मी गरम पाणी घेतलं, तुम्ही गारही घालू शकता, असं काय नाही. याच्यामध्ये हवं तेवढं तुम्ही पाणी तुम्हाला हवं तेवढं घालू शकता, कारण वांगे पण शिजायला पाहिजे ना, त्यामुळं पाणी जरा जास्त घालायचं. ही भाजी होते नंतर घट्ट डाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये. आता बघा आता ही भाजी अशी दिसते. तर शिजल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते त्याचा. हे बघा मित्रांनो, आपली मस्त अशी डाळ वांग्याची भाजी तयार आहे. त्याला आपण वरून कोथिंबीर घालूया. वांग पण मस्तपैकी शिजलंय. वांग शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी टाकलं, जेवढं पाणी हवं तेवढं. बाकी जाड थोडं पाहिजे असेल तर डाळीमुळे ते जाड असंही होतं आहे बघा. एकदम चवीला असं टेस्टी लागणार आहे आपली अशी वांग्याची भाजी. आपलं ताट जेवणाचं रेडी आहे. बघा मस्त अशी वांग्याची भाजी.